आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। छान वास सुटलाय ग। गोडाचा शिरा करतेस का? हो आई, व्यंकी भाऊजींना आवडतो ना म्हणून मुद्दाम केलाय। दोघे देवळात जाऊन येतो म्हणून गेलेत। ते येईपर्यंत स्वयंपाक तयार होईलच, मग काय गरमागरम वाढायला घेता येईल ना। वीणा, बघ ना ग काय परिस्थिती आहे। आपल्या व्यंकीचं लग्न झालंय पण त्याचा आनंद नीट साजराही करता येत नाहीये। सतत मनात भावनाचा विचार येतो। तिच्या आयुष्यात रोज काही ना काही उठाठेव सुरू आहे बघ। तिला कसं सांभाळायचं तेच मला कळत नाही। काय काय सहन करावं लागतंय तिला। खरंच काय ग बाळा, काय झालं? आई, हे बघ ना, कोण फोन करते? अगं तो प्रवीण। आई तो सारखी फोन करतोय आणि मेसेजेसही करतोय अगं। काय सांगतेस? हो बाळा तू काळजी करू नको, मी आहे ना। आणि इकडे मी बघते त्याला। आई स्पीकरवर टाका फोन। हॅलो भावना, भावना तू मला खरंच खूप आवडतेस ग, खरंच। प्लीज माझ्या प्रेमाचा स्वीकार कर ना। मी नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय। लाज नाही वाटत माझ्या लेकीशी असं बोलताना? हिम्मत कशी झाली तिला फोन करायची? हॅलो, अहो अहो काकू, असं चिडू नका प्लीज, माझं ऐकून तर घ्या। काही ऐकायचं नाहीये मला। आणि याद राख, यापुढे माझ्या लेकीला फोन करायचा नाही। फोन केला तर गाठ माझ्याशी आहे। ठेवून दे फोन। सिद्धू, हे बघ, हेच घर असणार त्याचं। सिद्धू, उघडत का नाही रे? अरे लपून बसला असेल घरी, थांब। प्रवीण कुठे? प्रवीण? कोण प्रवीण? प्रवीण खेडकर। तर बघा, मला माहिती तो इथेच राहतो। बऱ्या बोलल्याने त्याला बाहेर पडायला सांगा। नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। प्रवीण इथे नाही राहत। गळ्यात मंगळसूत्र आहे, ही प्रवीणचीच बायको आहे। मी बायको आहात त्याची? हा? हे बघा, खरं खरं सांगा, त्यांनी खूप मोठा गुन्हा केलाय। मी तुम्हाला माहिती आहे ना, मी पोलीस कंप्लेंट करू शकतो। नाही, पोलीस कंप्लेंट नका करू। मी त्याची बायकोच आहे। हो ना, मग बोला की त्याला। अहो पण ते घरात नाही आहेत। नाही आहेत ते, घरात नाही आहेत। काय 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 खाणं कोणा करतात? नाही, काहीच नाही हो। हे सिद्धू तो मग पळतोय। सिद्धू, तो बघ, ते पकड त्याला। हे बघा, असं शांत बसून काय होणार आहे? हू केअर्स लोक काय म्हणतील? या सिच्युएशन मध्ये पोलीस कंप्लेंट करणं हाच एक बेस्ट ऑप्शन आहे। बाबा, मला तर वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करूया। हो बाबा, त्याशिवाय त्या माणसाला अद्दल घडणार। अरे कशाला नसती उठाठेव करायची? हा, मी काय म्हणतोय ते ऐका। तो माणूस तयार झाला होता ना देवासारखा भावनाशी लग्न करायला। त्याला एक फोन करा, त्याला म्हणावं आम्ही तयार आहोत, आम्हाला मान्य आहे हे लग्न, आणि भावनाचं लग्न लावून द्या त्याच्याशी। हे असं उगाच विचार करत रडत बसण्यापेक्षा एकदा काय तो निर्णय लावून टाकूया। आणि मी काय म्हणतो बाबा, हा, तो माणूस खोटा का असेना, काय फरक पडतोय? हा, एक पुरुष तर मिळालाय ना भावनाची लग्न लावायला, लावून टाका त्याचं लग्न। संतोष, तोंड बंद करतोस का? अहो थांबा, शांत व्हा। संतोषाने तुला काही कळतंय का? बोलण्यात काही ताळतंत्र? अहो तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा। तिच्या बोलण्याकडे लक्ष नका.
आणि हे बघा, मला काय वाटतंय, ताबडतोब पोलिसात नको कळवूया. फोनवर तसंही मी ओरडली आहे त्याला, आणि मुळात सिद्धू म्हणालाय ना की तो शहानिशा करेल म्हणून खरं खोटं सगळं उलगडेल. आपण थोडा धीर धरूया. आई म्हणतायत ते पटतंय मला. सिद्धू बोललाय ना की तो त्या व्यक्तीला शोधून काढेल म्हणून, तर मला खात्री आहे सिद्धू त्या व्यक्तीला नक्की शोधून काढेल. हो ना. मला सुद्धा हेच वाटतंय की पोलिसात वगैरे कशाला जायचं ना, त्यापेक्षा आपण वाट बघूयात ना. भावना, तुझं काय म्हणणं आहे? आपण सध्या पोलिसांकडे नको जायला, नंतर बघूया. ज्याने भावना ताईच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचं खोटं सांगितलं, रामखोर